आता पण येणाऱ्या 24च्या पोटनिवडणुकीमध्ये जो काय पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आम्ही नक्की आहे. पण लोकांची जी भावना आहे ती पक्षानं त्याचा विचार करावा ही आमची भावना आहे. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी अभ्यास करून विचार करून उमेदवार देणार आहे. त्यामुळं मी आता ह्या उमेदवारीच्या कामासाठी जोरात तयारीला लागलो आहे आणि माझ्या मनात उमेदवारीबद्दल कुठेही शंका काय मनामध्ये नाही. आता समजा मी 19ला शिवसेनेवर राहिलो, आता झालंच शिवसेनेला ही उमेदवारी गेली समजा, बरोबर आहे. तर आम्हाला भारतीय जनता पार्टी जो काय आदेश देईल तो मान्य करावा लागेल. राजकारणामध्ये मी कमी आहे, पण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे मला लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आहे. केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. आमचा संपर्क क्रमांक 8602 86 95 95. 2-3 महिन्यावर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. खरं तर कोल्हापूर उत्तरवर तुमचा दावा आहे, मात्र भाजपकडून महेश जाधव सुद्धा इच्छुक आहेत. इकडं महायुतीमधले घटक पक्ष शिवसेना ते सुद्धा या जागेवर दावा करत आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर परवाच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये 2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना सगळे वेगळे लढले होते. त्यावेळी काँग्रेसकडून लढलो होतो. तर आपण बघितलं भारतीय जनता पार्टी 40,000, काँग्रेस 50,000 आणि आदरणीय श्रीसागर शिवसेनेचे हे 60,000, म्हणजे ह्या फरकानं हाय होतं. 2019ला जी परत निवडणूक झाली त्यावेळी युती होती. युतीमध्ये मला सांगितण्यात आलं की बाबा युती आहे आणि तुम्हाला थांबावं लागेल, शिवसेनेला ही जागा वाटून गेल्या. आणि 2022ला जी दुर्दैवानं पोटनिवडणूक लागली, माजी आमदार चंद्रकांत जाधव कैलासवासी हे वारल्यानंतर ही पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सर्व अभ्यास करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली. त्यावेळी आपण बघितलं असेल की 2014ला असलेली मते आणि त्यानंतर 2022ला स्वबळावर म्हणजे फक्त एकटी भारतीय जनता पार्टी लढून देखील जवळजवळ 79,000 मतं भारतीय जनता पार्टीला मिळाले आहेत. आणि गेले सलग 10-15 वर्ष मी ह्या सामाजिक कार्यामध्ये, राजकारणामध्ये मी कमी आहे, पण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळं मला लोकांनी चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला आहे. आता पण येणाऱ्या 24च्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी नक्कीच ह्या सीटचा दावेदार आहे. त्यामध्ये जो काय पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाच्या निर्णयाबरोबर आम्ही नक्की आहे. पण लोकांची जी भावना आहे ती पक्षानं त्याचा विचार करावा ही आमची भावना आहे. कोल्हापूर उत्तर भागातून म्हणजे कृष्णराज महाडिक सुद्धा इच्छुक आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याबद्दल त्या उमेदवाराबरोबर आम्ही सगळी काम करणार आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष इतका मोठा आहे की ती कोण काम करते, किती वर्ष काम करते हे त्यांना माहिती असते. आता प्रत्येकजण निवडणुकीमध्ये इच्छुक आहे, तर मगाशी म्हटले बरेच लोक इच्छुक आहेत. इच्छुक असणं वेगळं आणि त्यामध्ये एकदा निवड झाली की ती निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराबरोबर राहणं. आता समजा मी 19ला शिवसेनेवर राहिलो, आता झालंच शिवसेनेला ही उमेदवारी गेली समजा, बरोबर आहे. तर आम्हाला भारतीय जनता पार्टी जो काय आदेश देईल तो मान्य करावा लागेल. अंतर्गत कुठेतरी गटबाजी, अंतर्गत दगाबाजी ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात. मला तर काही वाटत नाही. मी स्वतःच सांगतो, मी दुसऱ्याचं काही सांगू शकत नाही. पण मी 2019 साली मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून थांबलो नाही. त्यावेळचे आमचे उमेदवार युतीचे राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्याबरोबर मी ताकदीनं काम केलं आणि त्याची माहिती पण त्यांना चांगली आहे. त्यात लोकांनी कुणी काम केलं कुणी काम केलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण माझं वैयक्तिक असं मत आहे, जो काय उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराबरोबर आपण ताकदीनं काम केलं पाहिजे आणि मी नक्की करणार आहे. आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी अभ्यास करून विचार करून उमेदवार देणार आहे. आणि त्यामुळं मी आता ह्या उमेदवारीच्या कामासाठी जोरात तयारीला लागलो आहे आणि माझ्या मनात उमेदवारीबद्दल कुठेही शंका काय मनामध्ये नाही. वरिष्ठांशी काय तशी बोलणं वगैरे आता नाही. वरिष्ठांनी विधानसभा प्रमुख ज्यावेळी आम्हाला नेमलेलं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलंय की कुठेही कामामध्ये पडू नका, जनतेच्या सेवामध्ये कुठेही पडू नका, जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर पोहोचा, असं वरिष्ठांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणून तर मला विधानसभा प्रमुख त्यावेळी त्यांनी केलेलं आहे ना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.